नमस्कार मंडळी. मग काय कमेंट बिमेंट करून झालेत की नाही, म्हणजे की अजून बाकी आहेत? कारण मी हे सगळं बघत होते, म्हटलं थोडं आरामात बोलूया. कारण आपल्याकडे कसं असतं ना की एखादा काही झालं की आपण तेव्हा मस्त मोठमोठे पॅराग्राफ्स लिहत बसतो, सगळं करतो आणि नंतर हळूहळू हळूहळू सगळं शांत होतं, सगळेजण सगळं विसरतात. म्हटलं जेव्हा सगळे विसरायला लागतील ना तेव्हा आपण सगळ्यांना या गोष्टीबद्दल बोलून सांगूया की काय म्हणजे झालंय ना, काका काकी तुमच्या कमेंट्स करून झाल्यात का, बाकी सगळ्यांच्या झाल्यात का, हे सगळं विचारायला म्हणून मी आले. तर नमस्कार मंडळी, मी वाचलेली वैष्णवी बोलते. मला आज तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं आहे, ज्याला कारण आहात तुम्ही सगळे. कारण तुम्हाला माहिती आहे का की वैष्णवी गेली आहे, पण का गेली आहे माहिती आहे? आपल्यामुळेच. आपण सगळे जबाबदार आहोत आणि स्पेशली ते जे मोठमोठे कमेंट लिहितात ना ते सगळे जबाबदार आहेत. कसं ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतेच आहे. मला खूप आधी बोलायचं होतं, पण मी विचार केला की बघूया काय होत आहे, काय लोक बोलत आहेत, काय आहे. लोकांचा यानंतरचा जो प्रकोप आपण म्हणतो तो एक असा असतो, एकदम असा जातो वरती आणि नंतर असा खाली येतो आणि सगळे विसरून जातात दुसरी वैष्णवी येईपर्यंत. कारण अशा कित्येक वैष्णवी आहेत, तुम्हाला माहीत नसतील ना तरीसुद्धा कित्येक वैष्णवी आहेत ज्या या सगळ्या फेजमधनं जात असतात. आता काही जणांना काय वाटलं, सासरचे अगदीच वाईट, सासरचे चुकले. काही जणांना काय वाटलं, तिचे आई वडील चुकले. काही जणांना हे वाटलं की ती चुकली, तिने असा निर्णय घ्यायला नको होता. आणि काही जण तर आता तिच्या चारित्र्यावरती पण चिंतोडे उडवत आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी हा विचार केला आहे का की त्या मुलीला तेव्हा काय वाटलं असेल? कारण जीव द्यायला सुद्धा हिम्मत लागते. मला विचारा, जीव द्यायला हिम्मत लागते आणि ती जर हिम्मत एखाद्या मुलीमध्ये येते ना तर त्याचा अर्थ सगळ्या बाजूने तिची कोंडी झालेली असते. तिला वाटतं की आता आपल्या आयुष्यात काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, आता माझं जगण्यापेक्षा माझं जाणं हे खूप चांगलं आहे, हे तिला वाटतं. त्या मुलींची मी नंतर बोलते, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे की तुम्हा सगळ्यांना काय वाटतं की सोपं आहे? म्हणजे मालवणीत सांगायचं गेलं तर ढेंगावर करून घराकडे बसा, मोठमोठे मेसेजेस छापणं, मोठमोठे कमेंटी मारणं या खूप सोप्या असतात. पण त्या जाग्यावर जाऊन विचार करणं ना खूप कठीण असतं. कारण आज त्या मुलीला जे सगळं अनुभवायला लागलं आहे, त्या मुलीने मला प्रचंड चीड येते मुलींच्या बाबतीत. जेव्हा असं काही होतं ना तेव्हा मला प्रचंड चीड येते आणि ती चीड कदाचित आता माझ्या बोलण्यातनं तुम्हाला दिसत असेल, पण त्याला कारणीभूत आहे. कारण ह्या सगळ्या प्रवासातनं गेलेली एक मुलगी आज तुमच्यासमोर बोलते आणि तिने काय फेस केलं तेही तुम्हाला सांगते. आता आपण एकेका पार्टवरती बोलूया. आता तिचे सासरचे चुकीचे होते तिने त्यामुळेच आत्महत्या केली असेल, आपल्याला काही माहिती नाही आहे. तिचे सासरचे चुकीचे होते, त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तिने या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न आधी 2 वेळा केला होता तेव्हा इग्नोर केलं गेलं. टाइमपास करते, करूच शकत नाही. तेव्हा अशा गोष्टींवरती अशा मुलींना बोललं जातं की अगं काय आम्हाला घाबरवतेस, कुत्रे फक्त भुंकतात, बाकी काय नाही करत, भुंकणारे कुत्रा कधी चावत नाही. त्यामुळे ना ती जी आत्महत्या करणारी जी व्यक्ती असते ना तिला असं वाटत राहतं की अरे यार, म्हणजे यांना वाटतं मी करूच शकत नाही. सो तुम्हाला एका अशा लेवलला नेऊन ठेवलं जातं, आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं की तुम्ही आता मरा. कारण आपल्याकडे पळवाटा भरपूर आहेत. पण मी त्या मुलींना एक सांगेन की तुमच्या असण्याचा ज्यांना फरक पडत नाही आहे ना त्यांना तुमच्या नसण्याचा काय घंटा फरक पडणार आहे? एखाद्यासाठी तुम्ही जीव देताय तर तुमच्या जाण्याने त्यांना तसाही फरक पडणार नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही इथे राहून इथे तुम्ही काहीतरी जेव्हा करून दाखवाल ना तेव्हा खरी तुमच्यातली हिम्मत आणि तुमच्यातली ती दुर्गा दिसेल. जेव्हा मला आठवतं आता बऱ्याच जणांनी त्यानंतर एक पॉईंट होता की नाही तिचं चुकलं, तिने जीव द्यायला नाही पाहिजे होता, तिने प्रसारमाध्यमांसमोर येऊन सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं. आजकाल सोशल मीडिया एवढं सगळं आहे त्याच्यावरती तिने बोललं पाहिजे होतं. अरे तिला काय कमी होती, तिच्या वडिलांकडे एवढा पैसा होता, ती का नाही बोलली? तर अशी मुलगी जर येऊन बोलली असती ना तर हे तुम्हीच सगळे आहात जे बोलले असते हां हिने प्रेम केलं, लग्न केलं, आता हौस बागली, आता दिसायला लागलं, आता ते नको झालं, आता वाटतंय की दुसरा बाप चांगला बघून देईल म्हणून आता ही नाटकं करते, पैसा आहे, पैसेवाल्यांच्या पोरी ह्या अशाच असतात वगैरे, हे सगळं तिच्याबद्दल बोललं गेलं असतं. याला काही दुसरा हे नाही आहे. कारण 100% तिच्याबद्दल हे असं बोललं गेलं असतं. ती मुलगी काय म्हणून तुमच्यासमोर येणार हो? चला बाकी सगळं जाऊ दे. मला आठवतं की मी स्वतःबद्दल स्वतःच्या तोंडाने सांगितलं, माझ्याच यूट्यूब चॅनलवरती सांगितलं. त्या खालचं कधी कमेंट सेक्शन तुम्ही बघितलं आहे? मी एका मोठ्या जो स्टॉकवरती जाऊन स्वतःबद्दल जेव्हा बोलले त्या खालचं कमेंट सेक्शन तुम्ही बघितलं आहे
कारण जी मुलगी हिंमत दाखवून स्वतःबद्दल बोलून स्वतः पुढे जाते, म्हणजे मला तर काही फरक नाही पडत, मी तर फाट्यावर मारलं समाजाला, तेव्हा माझ्या आयुष्यात प्रगती झाली आणि तेव्हा मी कुठेतरी पुढे निघून आले. पण ते सुद्धा करताना समाजाने जी काही वागणूक दिली किंवा जे या पद्धतीने ट्रीट केलं, ज्या पद्धतीने बोललं गेलं, ते तुम्ही कधी बघितलं आहे? सगळ्यांचीच तेवढी कुवत नसते ते सगळं झेलण्याची. ती कुवत नशिबाने देवाने मला दिली आणि त्यामुळे मी हे सगळं पार करू शकले. नाहीतर ह्या वैष्णवीच्या आधी एखादी अंकिता दिसली असती जिने जीव दिला असता. पण ह्याला कारणीभूत ना आपला हा समाजच असतो, जो प्रत्येक वेळेला कपड्यांवरनं, प्रत्येक गोष्टीवरनं त्या मुलीला जज करत असतो, त्या कुटुंबाला जज करत असतो. आता काही जणांनी हे सुद्धा बोललं की तिच्या आईवडिलांनी तिला का पाठवलं परत सासरी, का तिला जाऊ दिलं, का तिला ठेवून नाही घेतलं, चूक ह्याच्यामध्ये आईवडिलांची आहे. आता याच्यावरही मी बोलते, जेव्हा मी काही निर्णय घेतला होता, मी माझ्या घरी होते, मला असं आठवतं की असेच एक काका येऊन ना असे घरी बसले होते आणि बोलले होते, आजकाल तुमची मुलगी इकडेच असते असं. आणि तेव्हा माझी आई वाघिणीसारखी त्या माणसावरती गेली होती आणि त्याला बोलली होती, तुम्हाला जड झाली आहे का मुलगी? माझी मुलगी मला जड नाही झाली आणि माझ्या मुलीबद्दल मी सगळं तिचं फ्युचर बघू शकते, तुम्ही काळजी करू नका हो. आज ते काका हयात नाही आहेत, पण मला ते लक्षात आहे अजूनही की हे बोललं जातं आणि याच समाजाला घाबरून आई वडील आपल्या मुलांना सपोर्ट करत नाही. आज जर ही अंकिता तुम्हाला आज इथे बसून काही आयुष्य करताना दिसते, काही सगळं करताना दिसते, तर त्याला कारण माझ्या आईने मला दिलेला जो सपोर्ट होता ना, तो खूप महत्त्वाचा होता. मुली चुकतील, मुलं चुकतील, तुमची मुलं चुकतील, पण तुम्ही जर कुटुंब म्हणूनही त्यांची साथ सोडली ना, तर ही स्टेप घ्यावी लागते. पण कुटुंब म्हणून एखादे आई वडील आपल्या मुलांची साथ का सोडतात, तर त्याला कारणीभूत असतो तो म्हणजे समाज. पण मी एकच सांगेन की जोपर्यंत आपण समाज, नातेवाईक या सगळ्यांचा विचार करत बसतो, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही चांगलं होत नाही. मला कधीही इच्छा नव्हती, मी जेव्हा आत्ता लग्न करण्याचा निर्णय घेतला, लग्न आमचं जेव्हा होतं, तेव्हा आपल्या लग्नाला कोणी येईल की नाही हे बघावंच लागलं नाही ना. उलटं मला मेसेजेस येत होते, कधी आहे लग्न, कधी आहे लग्न. आणि माझं असं होतं की मला तुम्हाला बोलवायचंच नाही आहे हो. ज्या व्यक्तींनी आपल्या वाईट दिवसांमध्ये आपल्याला अजून वाईट दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी लोक आपल्याला लग्नामध्ये कशाला हवी आहेत? मला माझ्या लग्नामध्ये पॉझिटिव्ह वातावरण हवं होतं आणि माझी इच्छा होती की माझं लग्न हे माझ्या बलबुत्यावरती मी करणार जर केलं तर. कारण किती कुठच्या मुलीने असे काही एक्सपिरियन्समधनं बाहेर पडली आणि त्यानंतर त्या मुलीला जर लग्न करायची इच्छा नसते, तरीसुद्धा ती मनात कुठेतरी स्वतःच्या लग्नाबद्दल एक गोष्ट सजवत असते आणि ती मी करत होते. मी तर बोलले आहे समाजासमोर, पण ज्या मुली बोलत नाही त्यांच्या आतमध्ये ना बऱ्याच जखमा असतात ज्या राहतात. आपण कितीही म्हटलं तरीसुद्धा त्या जखमा पटकन सहजासहजी विसरता येत नाही. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तसा कोणी येत नाही जो तुम्हाला ते सगळं विसरवून तुम्हाला एक छान आयुष्य देतो, तोपर्यंत हे सगळं तुम्ही नाही विसरू शकत. तर त्या जखमा असताना सुद्धा मला माहीत होतं की मी जर बिग बॉसच्या घरात गेले तर मला त्रास होणार आणि तो त्रास तिथे होणार याची पूर्ण कल्पना मलाही होती आणि कुणालाही होती. पण तरीसुद्धा मी म्हटलं की नाही, मी ती रिस्क घेते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारायला शिकायचं आहे आणि त्यासाठी मी जाते. आठवतं भांडी घासण्याचा ट्रॉमा, ह्याच्यावरनं किती बाहेर हसलं गेलं, किती बाहेर त्याच्यावरती काय काय बनवलं गेलं. म्हणजे इन्फ्लुएन्सरसाठी तर तो एक कंटेंट होता आणि इतर लोकांसाठी सुद्धा. अजूनही त्याच्यावरती येणाऱ्या कमेंट्स किंवा मध्ये मध्ये येतात, फार येत नाहीत आता, पण त्या सगळ्या गोष्टी येतात. मी तुम्हाला एका सिम्पल शब्दामध्ये सांगते की एखाद्या मुलीला बाहुलीचा ट्रॉमा असतो. बाहुली बघितली की तिला भीती वाटते. ट्रॉमा या शब्दाचा अर्थ ना तेवढा डीप जाऊन ऐकाच, म्हणजे आज ऐकाच, आज मी या सगळ्यावरती बोलतेस. बाहुली बघितली तर तिला भीती वाटते. एखाद्या मुलीला माझ्या ओळखीतल्या फुगा बघून भीती वाटते. का? तर तिला कोणीतरी फुगा हातात दिलेला असतो आणि तिच्यावरती काहीतरी अतिप्रसंग झालेला असतो. सो तिला फुगा बघितला की पटकन ते रिकॉल होतं की अरे माझ्यासोबत ते असं झालं होतं आणि ते त्या गोष्टी आठवण्याने एक त्रास होतो आणि त्या विचित्र वाटतात त्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे त्या गोष्टींबद्दल बोललं जातं. या भांडी घासण्याबद्दल मी त्या रियालिटी शोमध्ये जेवढं काही बोलले त्याबद्दल मस्त एडिट केलं गेलं. म्हणजे मी एक मध्येच क्लिप बघितली होती एका न्यूज चॅनलची, त्याच्यामध्ये मी जे बोलले ते नाहीच आहे, उलट मी माफी मागितलेली दिसते की नाही सॉरी मी तिच्याबद्दल बोलले, ते चुकीचंच होतं. माझ्याकडे एवढं मन मोठं की मी माफी पण मागू शकते, पण मी माझ्या गोष्टी जस्टिफाय करू शकते, त्यासुद्धा मी केल्या, पण त्या एडिट केल्या गेल्या. हा आहे आपला समाज, ज्यांना दाखवायचं नाही आहे की काय झालं, ज्यांना बाकीच्यांना काय हवं असतं, एखाद्याला मस्त काहीतरी व्हायरल व्हायचं असतं, काहीतरी हे, अरे कारण बोलताना ती गोष्ट खूप सिम्पल वाटते, पण त्या गोष्टीमागे काहीतरी जेन्युइन कारण असतं. त्या गोष्टीमागे तसे काहीतरी भोग असतात. मला एका सांगा, तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये बाथरूममध्ये काहीतरी कपडे धुताय, बंद बाथरूममध्ये, अचानक कोणीतरी आलं तुमच्यावरती जबरदस्ती केली, आयुष्यभर कपडे धुताना तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होत राहते.
त्यामुळे एखाद्या गोष्टीची मस्करी करताना एखादी मुलगी जर तुम्हाला काही सांगते किंवा एखादी मुलगी चुकली आहे आणि ती तुम्हाला काही सांगते ना, आज माझ्या आजूबाजूला जे माझे मित्र आहेत ना, म्हणजे ज्या मित्रासाठी मी मुंबईतून धावत पळत लग्नाला गेले होते, अक्षय असू दे, प्रसाद असू दे, हे सगळे माझे तेव्हाचे मित्र आहेत ज्यांनी मला बघितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडताना आणि ज्यांनी मला हात दिला आहे तेव्हा. सो आजकाल म्हणजे आम्ही एवढे फार कॉन्टॅक्टमध्ये नसतो. मी अक्षय कॉन्टॅक्टमध्ये नसतो, मी प्रसाद कॉन्टॅक्टमध्ये नसतो, गौरांग असेल, आम्ही फार कॉन्टॅक्टमध्ये नसतो. पण या लोकांसाठी ना मी कधी उभी राहू शकते, कारण त्यांनी त्या वेळामध्ये एका अशा मुलीला हात दिला आहे जी मुलगी तुटलेली होती. आणि आज वैष्णवीचं हे प्रकरण बघता मला तुम्हाला खोटं वाटेल, पण माझा इनबॉक्स हा प्रमोशन्स आणि कोलॅबरेशनसाठी कमी पण अशा मुलींच्या मदतीसाठी जास्त भरलेला असतो. आणि त्या मुलींचं फक्त एकच गोष्ट मला आवडत नाही की ताई माझं नाव लपव, पण माझ्या बाबतीत असं असं झालं आहे आणि मला तुला मेल करायचा होता, फेक ID वरनं मेसेज करणं, फेक मेल ID काढून मेसेज करणं की ताई मी खूप त्रासात आहे, मला वाचव. कोण वाचवायला येत नाही, कोण कुठची ताई येणार नाही का मी येणार नाही. स्वतःला वाचवायला स्वतःलाच उभं राहावं लागतं आणि ते प्रत्येक मुलीने केलं पाहिजे की तुम्ही खंबीर बनलं पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टीतनं बाहेर पडलं पाहिजे. फक्त एकच सांगेन की त्या आईवडिलांना की झकमारत जाऊ दे तो समाज आणि झकमारत जाऊ दे ती लोकं जी कमेंट करत बसतात, कारण त्यांच्याकडे काही कामधंदा नाही. जोपर्यंत स्वतःच्या आई बहिणींवरती ही वेळ येत नाही ना, तोपर्यंत कोणाला काही कळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना, तुमची मुलगी चुकली असेल तरी तिच्या पाठीशी उभे राहा. मला या वेळेला ना, आत्ता जेव्हा मी युरोप ट्रिपवरती होते, मला आईचे शब्द आठवतात. आईने मला एकच प्रश्न विचारला असा, ज्याने माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं होतं की बाळा किती जग फिरलीस, फिरतेस ना तू, मजेत आहेस ना. आणि मी ना जरा जरी अशा हळू आवाजात बोलले आईशी, तिकडे होते, एकतर वेळेचा फरक होता की आम्ही 3.5 तास वगैरे मागे होतो. आई इकडच्या वेळेप्रमाणे पटकन फोन करायची आणि फोन केल्यानंतर मी असं हळू बोलले ना, हॅलो, असं हळू बोलल्यानंतर आईला वाटायचं की माझं काहीतरी झालं आहे, तू ठीक आहेस ना, तू ठीक आहेस ना. माझी आई पॅनिक होते. याचा अर्थ माझी आई मूर्ख आहे असं नाही आहे हो. ज्यांची मुलं अशा गोष्टीतनं जातात, ज्यांची मुलं काही भोगतात ना, त्यांच्या आईवडिलांच्या आतमध्ये सुद्धा काही जखमा असतात आणि त्या ऐकायला, बोलायला ह्या प्लॅटफॉर्मवरती कोणीच बोलत नाही. मला वाटतं का नाही बोलत तुम्ही, का मुली पुढे येत नाही आहेत, का त्या बोलत नाही आहेत. अरे बिंदास बोलत, चुकले मी आयुष्यात माती खाल्ली, मी चुकले, पण आता मी माझ्या पायावरती उभी राहू शकते, मी माझं करू शकते. एवढं सिंपल बोलायचं आहे. कोणाला घाबरत बसलंय, कसले नातेवाईक आणि कोण नातेवाईक, कोणी तुमच्या चांगल्यालाही नसतं आणि कोणी वाईटालाही नसतं. त्याच्यामुळे स्वतः जेव्हा खंबीर बनाल ना, कारण असे नातेवाईक मी बघितले जे कशातच नव्हते, पण जेव्हा आता मी आयुष्यात काहीतरी कमवलंय ना, तेव्हा स्वतःहून मला मेसेज येतात, हाय कशी आहेस, मग मजेत आहेस ना, जेवायला येतेस ना. हे आधी नव्हते मेसेज. माझ्या घरात काही मला जेवण मिळत नाही आता. आणि आता वळूया आपण त्या सगळ्यांकडे, कारण एवढं सगळं झाल्यानंतर एखादी मुलगी सगळं सफर करते, मस्त राहते आणि छान लग्न करते, स्वतःचं सेटल होते. त्यानंतर येतात काही अशा बायका आणि काही पुरुष ज्यांना असं वाटतं. हल्लीच एक कमेंट आली होती, त्यांनी मला सांगितलं, तुझं बाई बरं आहे, श्रीमंत नवरा शोधायचा आणि मजा मारायची. तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं की मी एवढी कॅपेबल आहे की मी तुम्हाला माझा इन्कम टॅक्स मी किती भरते हा दाखवू शकते, पण एवढं फ्री ते तुम्हालाही मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही मला एक सर्टन अमाऊंट प्लस GST द्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही यायचं आहे आणि तुम्हाला मी माझ्याकडनं एक फ्री कॉफी देईन आणि मी माझी ITR जी असेल ना, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, की मी किती टॅक्स भरते हा मी तुम्हाला दाखवेन. कारण कसं असतं ना की जे तुमच्या डोक्यात आहे ना की असं काहीतरी असतं, श्रीमंत मुलगा पकडायचा आणि राहायचं, ते सगळ्या मुलींसाठी नसतं. काही मुली असतात ज्या स्वतः एवढ्या इंडिपेंडंट असतात, एवढं स्वतःला कॅपेबल बनवू शकतात की त्या राहू शकतात. त्यामुळे हे सगळे जे जजमेंट आहेत ना, माझ्या बाबतीत तर पास करूच नका. आणि ते सगळं जे तुम्ही बघता हे सगळं एडिटेड वगैरे, मला असं आहे ना की मला लोकांनी छान म्हटलं पाहिजे, यासाठी मला काही आयुष्यात करायचंच नाही आहे. मला आयुष्यात ते करायचं आहे जे मला छान वाटेल आणि तेच मी करते. त्यामुळे तुम्ही मला काही म्हटलं, कोणी काही म्हटलं तरी मला फरक पडत नाही. पण आज मी या विषयावरती बोलले याचं कारण म्हणजे एका मुलीचा जीव गेला आणि त्याच्यानंतर जी हळहळ व्यक्त करताय ना तुम्ही, ते हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ज्या मुली ह्या सगळ्यांमध्ये आत्ता स्ट्रगल करतायत ना, त्यांच्या पाठीशी उभं राहून दाखवा. सगळ्या मुलीच बरोबर असतात असं मी कधीही म्हणणार नाही, काही वेळेला मुलं देखील बरोबर असतील. पण जर आपल्याला एखाद्या गोष्टीत काही माहीत नाही तर कमेंट करायचीच नाही, आणि जर काही माहीत आहे तर त्या मुलीच्या बाबतीत शहानिशा करून तिच्या बाबतीत उभे राहा. तिला सांगू नका की मग काय केलं पाहिजे, मग तू हे असंच केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. जे लोक
ज्यांची जीभ भाजली जाते ना ते नंतर ताकसुद्धा फुंकून पितात. मला विचारा, मी फुंकतच बसले होते ताक. त्याच्यानंतर मला कळलं की आयुष्यात काय करायचं आहे. पण आज देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यात सगळं सुंदर आहे आणि मला असं हवं आहे की सगळ्या मुलींच्या आयुष्यात त्या सुंदर गोष्टी व्हाव्यात, त्या सगळ्या मुलींना ती हिंमत मिळावी. मला काही जण जे मेसेजेस करतात, मला बऱ्यापैकी मेसेजेस माझ्यापर्यंत पोचतात, मी सगळ्यांना रिप्लाय नाही करत, पण मी एकच सांगेन की बंद करा घाबरणं लोकांना आणि तुम्ही स्वतः स्टँड घ्या. मला सगळ्यांनी येऊन छान म्हणण्यापेक्षा ना, मला जेव्हा एखादी मुलगी येते ना, मला आठवतं की एक मुलगी आली होती माझ्याकडे आणि तिने मला व्हिडिओ कॉल करून तिची मैत्रीण दाखवत होती आणि त्या मैत्रिणीने मला दाखवलं की ताई हे बघ, उद्या माझं लग्न आहे, माझ्या हातात हिरव्या बांगड्या आहेत. मला असं वाटलं की एवढं काय ही दाखवते, म्हणजे मला कळलं नाही. ती म्हणाली की तुझ्या एका व्हिडिओमुळे ना ताई मला हिंमत मिळाली आणि त्यानंतर मी स्वतःच्या हिमतीवरती आता लग्न करते. मी आईवडिलांना सांगितलं की तुम्ही काही देऊ नका, मी माझं लग्न करायला समर्थ आहे आणि तेच मी सुद्धा केलं आहे. मी आईबाबांना सांगितलं की मला करू द्या, तुम्हाला जे करायचं आहे ना तुम्ही तुमच्या इच्छेने करा, पण मला करू द्या. कारण जेव्हा स्वतः आपण हे करतो ना तेव्हा त्या गोष्टीची किंमत वेगळी असते आणि ते मी केलं आणि एक वेगळा आनंद होता त्या मुलीच्या चेहऱ्यावरती आणि ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं की एका मुलीला हिंमत मिळाली. बस झालं, अजून काय पाहिजे आयुष्यात. माझ्या ह्या व्हिडिओमुळे जर एखाद्या मुलीला हिंमत मिळत असेल, 4 मुली जरी उभ्या राहिल्या ना तरी मला वाटेल की मी आयुष्यात काहीतरी कमवलं आहे. त्यामुळे हे सगळं कमेंट करणं, या सगळ्या गोष्टींवरती हे करण्यापेक्षा अशा कितीतरी वैष्णवी आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा विचार करा आणि त्या कमेंट करण्यापेक्षा त्या वैष्णवींना कसं वाचवता येईल यावरती लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट सरकार, कायदा याच्यावरती ढकलण्यापेक्षा एक समाज म्हणून आणि एक माणूस म्हणून आपलीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीची जाणीव असू द्या आणि त्या सगळ्या गोष्टी निभवा. जिथे तुम्हाला दिसेल की एखाद्या मुलीला खूप काहीतरी घाण बोललं जातं आहे, खूप उगीच तिच्यावरती काय बोललं जाते, त्याची मजा घेण्यापेक्षा तिथे त्या बोलणाऱ्याला सुनवायची हिंमतसुद्धा ठेवा. जर कमेंट करायच्याच आहेत ना तुम्हाला तर. माझ्या बाबतीत मी समर्थ आहे, पण प्रत्येक मुलगी समर्थ नसते आणि प्रत्येक मुलगी नसते. मी सगळ्या गोष्टींचा दोष तुम्हालाही देणार नाही, पण सगळ्यांनाच आपलं मानून आपण जर वागलो तर कुठेतरी माणुसकी दिसेल आणि ह्याने कितीतरी वैष्णवींचा जीव वाचेल. कारण आज बऱ्याच जणी स्ट्रगल करत आहेत. माणूस चुकतो, हॉर्मोनल चेंजेस आणि त्या सगळे जे असतात त्या अल्लड वयामध्ये आपल्याला कळत नाही की आपण कुठच्या व्यक्तीवरती प्रेम केलं पाहिजे आणि प्रेम म्हणजे काय, प्रेम कशासोबत खायचं, लग्न म्हणजे काय, लग्नानंतर काय जबाबदाऱ्या असतात, या कुठच्याही गोष्टीची जाणीव नसते आणि अशा वेळेला मुलं पदरात पडतात आणि त्यानंतर आयुष्य खूप बदलून जातं. त्यामुळे त्या मुलींना प्लीज सपोर्ट करा आणि अशा कुठच्याही मुली असतील त्यांना मी सांगेन की बोलायला लागा, बोला, आपल्या आजूबाजूच्यांना सांगा. 4 लोक तुम्हाला काहीतरी सांगतील, पण ॲडजस्टमेंट ही काही दिवसांची असते. तुम्ही सतत त्या ॲडजस्टमेंटमध्ये आयुष्य काढू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला ते पंख मिळत नाहीत आणि तुम्ही आनंदाने राहत नाही ना, काय आयुष्याला अर्थ आहे. आनंदात राहण्यासाठी जे तुम्हाला करता येईल ना ते करा आणि आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या जवळच्यांना, निकटवर्तीयांना खरंच आनंदात बघण्यासाठी आणि अशा मुली ज्या चुकल्यात याचा अर्थ त्या कॅरेक्टरलेस आहेत असं नसतं. त्यांना खरंच मदत करा, त्यांच्या बाजूने उभे राहा. कारण जेव्हा कोणी एक जण त्यांच्या बाजूने खंबीर उभा राहतो ना, जेव्हा त्यांना जी ताकद मिळते ती ताकद त्या आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि तीच ताकद जी मगाशी माझ्या 3 मित्रांची नावं घेतली, तसे आहेत बरेच जण, पण हे तिघं तेव्हा माझ्यासोबत होते, प्रसाद, अक्षय, गौरांग, ज्यांना मी आयुष्यात विसरू शकणार नाही. आणि आता जाता जाता सांगते की माझा नालायक मित्र गौरांग बाप पण झाला आहे, सो लवकर मी जाईन त्याला भेटायला सुद्धा. आणि खूप छान वाटतं की सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान व्हावं, सगळे छान राहावे. कमी आयुष्य आहे हो माणसाचं, ते छान जगूया. त्याच्यामुळे यापुढे आपल्याला परत कुठची वैष्णवी नाही दिसली पाहिजे. आणि हे जे वैष्णवीने केलं आहे हे सगळ्यांसाठी तिने खरंच वाईट केलं आहे. पण मला असं वाटतं कधी कधी जेव्हा तिचं हे कळलं ना तेव्हा मी पहिलं काय केलं माहिती, मी इंस्टाग्राम चेक केलं की चुकून मला तर काही मेसेज आलेला नव्हता ना त्या मुलीकडनं. कारण मला हजारो मुलींचे मेसेज येत असतात आणि माझे हात बांधलेले आहेत की मी इतकं काही करू शकत नाही कोणासाठी. सो मी पहिलं चेक केलं होतं की वैष्णवीच्या प्रोफाईलवरनं वगैरे कुठून मला काही मेसेज नव्हता. आणि आपला समाज लगेच असं आहे की असं काही झाल्यानंतर लगेच त्या वैष्णवीच्या प्रोफाईल इंस्टाग्रामवरती ओपन केल्या गेल्या आहेत, ज्याच्यावरती बहीण तू असली असतीस तर वगैरे असे जे काही रील टाकून फॉलोवर्स जमा करायचे. फॉलोवर्स जमा झाले की ते सगळ्या पोस्ट डिलीट करायच्या आणि वेगळं अकाउंट ओपन करायचं आणि मग सांगायचं फॉर कोलॅबरेशन, फॉर पेड प्रमोशन मेल करा. सो हे सगळं आपल्या समाजात चालतं. म्हणजे एखाद्याच्या मृत्यूचं सुद्धा हसं होतं. त्यामुळे जीव द्यायचा जर विचार कुठच्याही तुमच्या मुलींच्या मनात असेल, स्पेशली ज्या हा व्हिडिओ बघतायत, तर एक सांगेन, तुमच्या मरण्याने कोणालाही घंटा फरक पडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जगा, जे आयुष्य दिलं आहे ते, आणि खूप छान पद्धतीने जगा आणि स्वतःसाठी जगा. बाकी जर माझ्याकडनं काही होण्यासारखं असेल तर मी नक्की मदत करेन तुम्हाला. आणि हो,
आपले व्लॉग्स तर येतच राहतील. सॉरी थोडंसं सेंटिमेंटी झाले असेल तर, पण मला खूप राग येतो जेव्हा मुलींच्या बाबतीत असं काही होतं तेव्हा. आणि त्यामुळे मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे मुलींच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की जगातल्या सगळ्या मुली ह्या खुश राहिल्या पाहिजेत. आणि कोणीही कुठचाही पुरुष जर तुमच्यावरती हात उचलत असेल तर त्याला वेळीच आवर घाला. या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मी तर बडबड करतच राहीन, नाही तर मला थांबत नाही. मला पण जायचं आहे. सो बाय.